सदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव म्हणे, हरिजप करणे तुटेल धरणे प्रपंचाचे. हे चौथ्या अभंगातील हे चौथं चरण आहे. आणि या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज हरिजपाचं महत्त्व सांगतात. हरिजप जर केला, हरिनामाचा जप जर केला तर या प्रपंचाचं धरण तुटून जातं. म्हणजे प्रपंच त्याला असणारं कारण जो बंध, तर तो बंध निवृत्त होतो, असा या चरणाचा सरळ अर्थ आहे. तर प्रपंचाचं धरण म्हणजे काय, तर प्रपंचाला कारण असणारी जी अविद्या किंवा अज्ञान, आणि त्या अज्ञान आणि अविद्या याचं जे कार्य असतं त्यालाच बंध म्हणतात. अविद्या आणि अविद्येचं कार्य याला बंध म्हणतात, याला बंधन म्हणतात. मग प्रपंचाचा बंध म्हणजे प्रपंचाचा बंध आहे का प्रपंच हाच बंध आहे का प्रपंचाचं कारण बंध आहे, यातलं नेमकं काय. तर प्रपंच हा कार्य आहे आणि हा कार्यच एक प्रकारचा बंध आहे, त्याला कार्य म्हणतात. आणि त्याचं कारण आहे अज्ञान अविद्या, आणि ती अविद्या प्रपंचाचं कारण आहे, तो एक प्रकारचा काय आहे, बंध आहे. आणि त्यात अंतर्गत शरीर हा एक प्रकारचा बंधच आहे. आणि शरीरातले विकार कामादिक हे पण प्रतिबंधच करत असतात, पण तो अंतर्गतला बंध आहे. तर हा जो बंध आहे, तर तो बंध मूळ ब्रह्मज्ञानाने निवृत्त होत असतो. अज्ञान आणि अविद्या हे ज्ञानाने निवृत्त होत असतं. पण ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी म्हणतात, नाही, तो हरिनामाचा जप केला तरी तो बंध निवृत्त होतो. तर तो कसा काय बंध निवृत्त होतो, याचा आज आपल्याला चिंतन करायचं आहे. पहिली गोष्ट, बंध हा अनादी आहे. आणि तो अनादी याचा अर्थ, तो बंध जीवाला कधी निर्माण झाला याचं काही ज्ञान सांगता येत नाही. का अनादी शब्दाचा अर्थ आहे आदिही यस्य न विद्यते तत् अनादी, ज्याचा आरंभ कोणालाही सांगता येत नाही. न विद्यते नाम न ज्ञायते, तो जाणल्या जात नाही, तो सांगता येत नाही. किंवा अनादी, ज्याला आरंभच नाही, ज्याचा आरंभ सांगता येत नाही, किंवा ज्याच्या आरंभाचं कोणाला ज्ञान होत नाही, त्याला म्हणतात अनादी. तर असे अनादी काही पदार्थ आहेत. ब्रह्म हेही अनादी आहे, माया अनादी आहे, ब्रह्म मायेचा संबंध हा अनादी आहे, जीवसुद्धा हा अनादी आहे, ईश्वर अनादी आहे, आणि त्यांचा भेद हाही अनादी आहे. तर हे 6 पदार्थ अनादी सांगितले जातात. परंतु हे 6 पदार्थ प्रवाहरूपाने अनादी आहेत. आणि ब्रह्म हे अनादी आणि अनंत आहे. तसं या ठिकाणी बंध हा अनादी आहे, तर हा जीवाचा जो बंध आहे तो बंध देखील अनादीच आहे. बंध जसा अनादी आहे तसा तो तुटण्याकरता अत्यंत कठीण आहे. सहजासहजी कोणाला तो प्रथम कळत नाही आणि नंतर तो कोणाला तुटत नाही. इथं सामान्य माणसाची गोष्ट सोडा. तुकाराम महाराज म्हणतात, ब्रह्मादिक नापास होतात, इंद्रादिक देव या ठिकाणी नापास होतात, सर्वसामान्याची गोष्ट सोडून द्या तुम्ही. तुकाराम महाराजांनी असं म्हणलंय, करिता विचार तो हा दृढ संसार, आणि ब्रह्मादिका पार नुलंघवे सामर्थ्य. इतका बंध कठीण आहे. ब्रह्मादिकांना सुद्धा या बंधाला ओलांडून जाणं किंवा बंध निवृत्त करणं हे सहजासहजी शक्य होत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, इंद्र चंद्रदेव ब्रह्मादी करोनी, आणि संशयाची श्रेणी छेदित येणार. त्यांना दुसऱ्याचाही बंध निवृत्त करता येत नाही आणि त्यांचाही बंध निवृत्त करता येत नाही. इतका हा बंध कठीण आहे. पण असा तो बंध हरिजपाने तुटतो. तर ही गोष्ट जरा थोडीशी कठीणच वाटते, पण तरीसुद्धा महाराज म्हणतात, ही ब्रह्मादिकाला कठीण असणारी गोष्ट ही हरिनामाचा प्रभाव, हरिनामाचं सामर्थ्य असं आहे का, तर भावनेने प्रेमाने हरिजप केला तर तो बंध निवृत्त होऊ शकतो. तर कसा होतो ते आपण आता पाहणार आहोत. मग तो बंध निवृत्त करणं शक्य आहे का, हरिनामाने ती गोष्ट शक्य आहे. बंध तुटतो. प्रथम हरिजप म्हणजे नेमकं काय याचा प्रथम विचार केला पाहिजे.
तर आपला जप शब्दाचा अर्थ, जप म्हटलं का त्याला विधान येतं, कर्माचं विधान येतं. आणि जपाचं लक्षण असं आहे या ठिकाणी, हृद उच्चारे वाची, म्हणजे हृदयामध्ये ज्याचा उच्चार केला जातो त्याला जप असं म्हटलं जातं. किंवा जिव्हा ओष्ठादी व्यापार रहितत्वम शब्द अर्थयो हो चिंतनम हृद उच्चार हा इति जपहा. जपाचं लक्षण करत असताना जिव्हा आणि ओष्ठ म्हणजे जिव्हेचा आणि होठाचा आघात होऊन शब्द निर्माण होत असतो, तर त्याचा व्यापार रहित, होठनं हल्ले पाहिजे, जिभेने हल्ली पाहिजे, आणि शब्द आणि शब्दाच्या अर्थाकार, थोडक्यात हरीचा जप असेल तर हरी या शब्दाचा अर्थ आणि त्या अर्थाकार असणारी वृत्ती, ही वृत्ती त्याला हृदयामध्ये त्याचा शब्दाचा उच्चार होता, हृदयामध्ये ज्याचा उच्चार होतो त्याला म्हणतात जप. असं त्या जपाचं लक्षण केलं आहे. जप किती ते जप हा म्हणजे होठ हल्ले, जीभ हल्ली, उच्चार झाला तर ते जपात येत नाही ती गोष्ट. कारण का, शास्त्राचं विधान आहे. विधानेनं मंत्र उच्चारणम जपहा, त्याला विधान असतं. आपल्या वारकऱ्यासारखं नामस्मरण केलं म्हणजे तसं होत नाही. ते काय, शास्त्राचं एक विधान असतं. जप करायचा असतो त्या कालात जप हा मोठ्याने उच्चार करून तो जप होत नसतो. त्याकरता जपातले काही नियम सांगितले. पहिली गोष्ट, तो नित्य असावा लागतो. दुसरी गोष्ट, तो अतंद्रित याचा अर्थ त्यातली अखंडता असावी लागते. नित्य अखंडता म्हणजे अत्यंत सावधान चित्ताने. अतंद्रित म्हणजे तंद्री लागणं. जप करत असताना जर त्याला डुकली आली किंवा त्याची वृत्ती व्यग्र झाली तर तो जप सिद्ध होत नाही. त्याला म्हणतात अतंद्रिता. तंद्रित वृत्तीची तर तंद्रित असते झोपेसारखी, तसे नाही, अतंद्रित हा. तिसरी गोष्ट, समाहित मनस हा, म्हणजे त्या मनाची वृत्ती त्या जपाकार अर्थाकार समतोल होऊन, अखंड होऊन आणि मग तो जप करावा लागत असतो. तिसरी गोष्ट, तुष्णीम मनसा चिंतयेत, म्हणजे अत्यंत स्थिर मनाने कोणत्याही इंद्रियाची, होठाची, जिव्हेची किंवा वृत्तीची हालचाल न होता त्या शब्द आणि शब्दाच्या अर्थाचं चिंतन करणं त्याला जप असं म्हणतात. असे जपाचे एक विधान सांगितलेले आहेत, त्याला नियम सांगितलेले आहेत. त्याला कशालाही तुम्ही उच्चार केला आणि त्याला जप म्हणतात असं नाही, हे शास्त्राचं विधान आहे. तर असं जपाचा नियम आहे. तो जप असा आहे, विधियज्ञ जपयज्ञो विशिष्टो दशभिर्गुणैः उपांशो स्यात् शतगुणः सहस्रशः मानसा स्मृतः. एकापेक्षा एक जप असतात. त्यात विधियज्ञात त्याचा जो विधी आहे त्या विधियज्ञापेक्षा जपयज्ञ हा कसा आहे, 10 पटीने श्रेष्ठ असतो. म्हणजे विशिष्ट आता सांगितलेल्या जपाचं लक्षण, या पद्धतीने जप केला तर त्याला विशिष्ट प्रकारचं दशभी गुणही, म्हणजे विधियज्ञापेक्षा जपयज्ञ हा 10 पटीने जास्त फल देतो. आणि त्या विधियज्ञापेक्षाही, विशिष्ट यज्ञापेक्षाही उपांशो स्यात् शतगुण हा, आणि त्याच्यापेक्षा उपांश जो असतो तो त्याच्यापेक्षा 100 पटीने फल देतो. आणि त्याच्या पुढे मनसहा स्मृतहा, जर मनात जप केला तर तो 1000 पटीने फल देत असतो. असे ते जपाचे नियम सांगितलेले आहेत. तर या ठिकाणी 3 प्रकार आहेत. एक वाचिक जप, त्याला म्हणजे उपांश कशाला म्हणतात, वाचिक जप कशाला म्हणतात, तर अक्षराच्या कालामध्ये आपण काय म्हणतो त्याला उच्चार केला, म्हणजे अक्षराची आवृत्ती केली, राम 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 असं जर म्हटलं तर अक्षराची आवृत्ती झाली. आणि अक्षराची आवृत्ती झाली तर तो वाचिक जप झाला. आणि मनात केला तर त्याला उपांश असं म्हणतात. तर वाचिक जपापेक्षा उपांश जपाला 10 पटीने फल असतं. आणि त्याच्यापेक्षा जर कोणताही उच्चार न होता असं जर मानसिक जप केला तर त्याला 1000 पटीने फल असतं. असं त्या जपाची गोष्ट सांगितली. मोठ्याने उच्चारण करून जर तुम्ही नामस्मरण केलं तर ते जपात जात नाही. जप ही गोष्टच वेगळी असते. आणि म्हणून जप करत असताना
सर्व विषयापासून मन पूर्ण परावृत्त करून अंतर्मुख करून आणि मग मंत्राच्या आकाराकार मन तयार करून आणि मग त्या कालात न न धृतम न विलंबनम जप करायचं. म्हणजे राम 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 असं नाही करायचं किंवा राम राम असं पण नाही करायचं. मग न धृतम न विलंबनम, अति घाईनी पण नाही करायचा आणि अति विलंबने पण नाही करायचं. मग कसं मोत्याची माळ असते, ते मोत्याची माळ लावून आपण मोत्याची माळ ओवलेली असते, तर ते एका मण्यापुढे दुसरा मी जसा त्याला खिटून असतो पण अंतर असतं की नाही, आपल्याला अंतर दिसतं. मोत्याची माळ जी असते त्याला एक मध्ये विशिष्ट प्रकारचं मण्याचंच ते अंतर दिसतं ते. तर तशी अखंड अशी माला तयार होते, त्याला काय म्हणतात ते जप करायचा असतो. आणि असा जप करत असताना त्याला काही नियम सांगितले आहेत. जप करत असताना लघवी संडासमध्ये करू नये, ठरलेल्या वेळेमध्ये तेवढं अनुष्ठान होईपर्यंत जांभळी द्यायची नाही, आळस द्यायचा नाही, निद्रा आली नाही पाहिजे, शिंका आल्या नाही पाहिजे, कशाचं भय नाही वाटलं पाहिजे. भयान दचकला असा तरी ते जप तुटून जात असतो. निचांग म्हणजे थोडक्यात आपण आपल्या खालच्या अंगाला कुठे स्पर्श करायचा नाही, मांडी हलवायची नाही. हे सगळ्या नियमात केला तर त्याला म्हणतात जप. आणि असा जप केला तर मग त्या हरिनामाच्या जपाने धरण तुटतं असं म्हणायचं का? तसं म्हणायचं नाही. मी आपल्याला पुढे सांगणार आहे. त्याचं कारण भगवंतानीच हे नियम थोडंसं वेगळे केलेत. भगवंतानी नियम सांगितला पण ज्ञानेश्वर महाराज सगळं गोळा करून दिलं बाजूला ठेवून. जसं 10व्या अध्यायामध्ये भगवान सांगतात, काय म्हटले ते, यज्ञानाम जपयोतमिस्ती स्थावरानाम हिमालय. हा सर्व यज्ञामध्ये जपयज्ञ माझा श्रेष्ठ आहे असं म्हणले भगवान. पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तो श्रेष्ठ जरी असला तर कशामुळे येतो तो जप श्रेष्ठ आहे? तो मी आपल्याला पुढे सांगणार कसा श्रेष्ठ आहे तो. तर या ठिकाणी मंत्राचा जप करणं, तर मंत्र शब्दाचा अर्थ आहे मननात त्रायते इति मंत्र. मननात त्रायते यस्मात तस्मात मंत्र. म्हणजे याचा अर्थ मननात जप जर केला तर तो जप त्या बंधापासून, तुमच्या बंधनापासून जो तारतो त्याला म्हणतात जप असा आहे. मंत्र दिशारहिताम दोषो असती. तर या ठिकाणी मंत्र दिशारहिताम, त्या मंत्राची एक विशिष्ट प्रकारची दिशा असावी लागते. आता सांगितलेल्या नियमात करावं लागतं, नाहीतर मग ते काय होतं, त्यात दोष येतात आणि दोष आला का ते फल देत नाही. अशी ही मंत्राची विधी तुम्हाला सांगितली. हे कुठलं सांगितलं? हे कुठं शास्त्राची विधी सांगितली, हे जपाची विधी तुम्हाला सांगितली. पण वारकऱ्यामध्ये हरिपाठामध्ये ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे आणि तुटेल धरणे प्रपंचाचे. वारकरी बाणाच वेगळा असतो, तुकाराम महाराजांचा बाणाच वेगळा आहे. आपल्या वारकऱ्याचं नामस्मरणच थोडंसं वेगळं आहे, त्याला कोणत्याही प्रकारचा विधी नसतो. नाहीतर मग संतांनी जे सोपं सांगितलं तर ते अवघड होऊन बसेल ना मग. तर या ठिकाणी हे जे तुम्हाला जप सांगितला त्याच्यात त्या विधीमध्ये मंत्र चळे थोडा तरी धडच होय बेडा. मग ते मंत्र तशी गोष्ट नाही. पण ही गोष्ट तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे जपान मंत्र त्रिअक्षरी सोपा. याचा अर्थ काय? ही कोणती विधी नाही. सोपं म्हटलं का त्याला कोणती विधी नसते आहेत असं ते. नलगे देश काळ मंत्र विधान सकळ आणि मनच निश्चळ करुणी करुणा भाकावी. तुकाराम महाराज म्हणतात, देश नाही, काल नाही, कोणता नेम नाही, नलगे देश काळ मंत्र कोणतं विधान नाही, मंत्र विधान सकळ, कोणतं विधानाचा काय प्रश्न येत नाही. मग फक्त मन स्थिर करा आणि स्थिर करून भगवंताला त्या नामस्मरणातून करुणा भाका प्रेमाने नामस्मरण करा. कोणतीही विधी या ठिकाणी करायची गरज नाही. कारण तुकाराम एका अभंगात असं म्हणलं, शेवटी ब्रह्मार्पण. शेवटी ब्रह्मार्पण काय आहे? कोणतंही अक्षर घेतलं तर ते शेवटी ब्रह्मच आहे आणि कोणतंही अक्षर उच्चारलं तर शेवटी ते भगवंताचंच नाम येतं. ते शेवटी ब्रह्मार्पणम याची मंत्राचे कारण काना मात्रा वाया वेन तुका म्हणे बिंदुली. महाराज म्हणतात कानात चुकला आणि मात्रात चुकला आणि अनुस्वारात चुकला आणि देशातच झालं
आणि कालातच झालं. काना मात्रा वाया बिन. काय काना मात्रा त्याला काय नाही फरक पडत म्हटले. तू का म्हणे बिंदुली, म्हणजे याचा अर्थ अनुस्वार म्हणजे अनुस्वारच झाला, कानात जास्त झाला, मात्रात जास्त झाला, हे काही नाही. शेवटी सगळं भगवंताचंच नाम आहे. त्यामुळे त्यात वारकरीत हा काय नियम येत नाही. म्हणून महाराज म्हणतात, नचळे हा मंत्र न म्हणो याती कोळ, नलगे काळ वेळ विचारावे. आता महाराजांनी अजून सोपं करून सांगितलं. नचळे हा मंत्र न म्हणो याती कोळ. हा मंत्र वाकडाय म्हणला तिकडाय म्हणला तर त्याचं काय बिघडत नाही. आणि त्यात कोणत्याही कुळाचं आणि कोणत्याही जातीचं असलं तर त्याचं पण काय बिघडत नाही. न लगे काळ वेळ विचारावे. काळ नाही, वेळ नाही, काही विचारायचं नाही. मग उघडा मंत्र जाणा आणि रामकृष्ण म्हणा. उघडा याचा अर्थ काही भानगडण्याचे कोणती नियमविधी येत नाही. म्हणून उभा उभी फळ अंगी मंत्राची बळ. अरे ते मंत्रच कशाला घेता तुम्ही ते? त्याला जर दुसऱ्या नियमाने जर ते करायचं, पाण्याला जर ताण लागली त्याला दुसऱ्याने काय त्याला ती ताण निवृत्त करते, त्या पाण्याला काय अर्थ राहिला का त्याला? मग ते फार शक्तिमान आहे, पण त्याला काय दुसरी शक्ती द्यायची नाही. नाही, तुकाराम महाराज म्हणतात मंत्र जपायचा आणि मग तो विधीत जपायचा आणि मग त्यांनी फल प्राप्त होतंय. तसं नाही ती गोष्ट. आता विस्तू असला आणि विस्तू घेतला आणि जिभेवर ठेवला, ते थांबा आता ते त्याला एक ठराविक वेळ झाला का मग तुम्हाला चटका देईल, असं आहे का ती गोष्ट? मग काय विष त्याचं ठेवणं आणि चटका एकच क्षणात असतं. तसं मंत्राचा भगवंताच्या नामाचा उच्चार करणं आणि बंध निवृत्त होणं त्याला वेळच नाही. म्हणून महाराज म्हणतात उभा उभी फळ. उच्चार करता क्षणीत उभा उभी फळ अंगी मंत्राची बळ. त्याला मंत्राचं बळच असं असतं आणि उच्चार करता क्षणीत त्याचं फळ प्राप्त होत असतं. असं आहे. हरिमुखात आला तर त्या हरीच्या नामात येणं म्हणजे त्याचा अर्थ त्याचं सामर्थ्य उभं राहणं, अशी गोष्ट असते. एवढं नामाचं महत्त्व सांगितलं. म्हणून काळाची बाधा काय, उभा उभी फळ अंगी मंत्राची बळ आणि मंत्राची बळ आणि कळी काळाची बाधा नव्हे उच्चारिता सदा. कळी काळाची कोणतीही बाधा नाही, नियमविधीचा कोणता बाधा नाही, नव्हे उच्चारिता सदा कोणती बाधा नाही. कधीही आणि कसंही उच्चारलं तर चालतं. आता तुम्हाला मागेही सांगितलं ते सांगतो आता. नाम जप यज्ञ परम, यज्ञानाम जप यज्ञोस्मी स्थावरणाम हिमालया. भगवंताने 10व्या अध्यायामध्ये जपयज्ञाचं महत्त्व सांगितलं. त्यावर ज्ञानेश्वर महाराज असं लिहितात, काय माऊली काय म्हणतात, नाम जप यज्ञ परम बाधून सखे स्नानादी कर्म. याच्यामध्ये काय केले, हे सगळे विधीची नियम गोळा करून ठेवली. बाधून सखे स्नानादी कर्म आणि नामे पावन धर्माधर्म. धर्मही पावन होतोय आणि अधर्मही पावन होतंय, चुकीचंही पावन होतंय आणि बरोबरही पावन होतंय. ते कारण का, ते ब्रह्मरूपच आहे. चुकही ब्रह्मरूप आहे आणि बरोबरही ब्रह्मरूप आहे. तुम्ही कसंही केलं तर ते ब्रह्मरूपच असल्यामुळे नाम जप यज्ञ परम बाधूनच के स्नानादी कर्म आणि नामे पावन धर्माधर्म नाम परब्रह्म वेदार्थे. असं एवढं नामाचं महत्त्व, हे वारकऱ्याचं महत्त्व. आणि म्हणून तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी उच्चारण केलेलं आहे. या ठिकाणी मंत्राची गोष्ट सांगितली. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ, असं आलंय का ते. आवडीचा मंत्र सांगितला सोपा, जेने हे गुंफा कोठे काही. बाबाजी आपुले सांगितले नाम आणि मंत्र दिला राम कृष्ण हरी. तर या ठिकाणी कोणतीही विधान यात येत नाही आणि म्हणून तर त्याला तुका म्हणे सोपे आहे सर्व म्हणे. असा त्यात काही विधिविधान नाही. नामाचं बळच असं आहे, नामाचं सामर्थ्यच असं आहे. ते सहजरित्या जरी उच्चार केला तर त्या नामाचं सामर्थ्य चुकीलाही बरोबर करतं आणि बरोबरही चुकीचंही ते बरोबर करतं, ते फलच देतं. त्याचं कारण, जसं एखादा विस्तू असतो, तुम्हाला चटका देण्याकरता तो देशकालाची अपेक्षा करतो का? देशकालाची व्यक्तीची अपेक्षा करतो का? जातीची अपेक्षा करतो का? नाही. गूळ तोंडात घातल्याच्या नंतर तो दिवसा गोड लागतो, रात्री दिवस नाही, रात्री नाही, कोणती जात नाही, कोणती व्यक्ती नाही, कोणतंही विधान नाही. गूळ हा कधी खान, कसाय खान, कोणी खा, तो त्या क्षणी गोडच लागतो. विस्तू हा त्याचा चटकाच देतो का?
त्या अग्नीतलं सामर्थ्य शक्ती असे, त्या गुळातलं सामर्थ्य शक्ती असे. सर्वांगी गुळ कसा आहे, सर्वांगी गोड असतो असं आहे. जसं ते हा गोडपणे जैसा गुळ आणि तैसा देव झाला सकळ. जसा गुळ आत बाहेर सर्वांगानी सर्व कालात सर्व देशात सर्व व्यक्तीला सदैव गोड एक गोड, तसा मंत्र रामकृष्ण हरिमंत्र हरिजप हा मंत्र सदैव आत बाहेर चुकीत बरोबर कोणत्याही व्यक्तीत कसाहीन केव्हाहीन तो फलदायीच असतो. त्याच्याकरता त्याला विधी करायची काही गरज नाही. फक्त एकच, अत्यंत प्रेमाने भगवंताला स्मरून हरिनामाचा जप केला तर ते सदैव फलदायी असतो. असा हा वारकऱ्याचा मंत्र आहे. तुका म्हणे पावया पैल तीर आणि नाम मंत्र सार भाविकासी, असं हे मंत्राची गोष्ट आहे. तर तुकाराम महाराज म्हणतात, आसो मंत्र हे न क्रिया नकाचार्या विचारू, सेवेमध्ये जमा धरा. आहे का नाही? काय मला ते आसो मंत्र ही न क्रिया, माझी क्रिया बिया ही मंत्रहीन कशी असो, पण ती असो मंत्रहीन क्रिया नकाचार्य. त्यातलं मला बाकी काय विचारू नका, जे झालेलं माझं सेवेमध्ये जमा धरा, बस कृपा करा. शेवटी तुमचं सामर्थ्य असेल तर माझ्या चुकीत सुद्धा ते फलदायीच होऊ शकतं. हे याला काय म्हणतात, हा वारकरी नामाचा मंत्र. म्हणजे वारकऱ्यांचा हा ठोका सगळ्यापेक्षा फार वेगळा आहे. त्याचं कारण वारकऱ्यांचा आपल्या भगवंतावरती आणि भगवंताच्या नामावरती एवढा प्रगाढ विश्वास असतो, कारण ते सर्व समर्थ आहे नाम. भगवंतापेक्षाही नामाची ख्याती, नामाचं फल हे अधिक सांगितलेलं आहे. भगवंताने त्याच्या भक्ताचा उद्धार केला आहे, पण हरिनामाने हा भक्तांचा पण उद्धार केला आहे. भगवंतानी पाप्याचा नाही उद्धार केला, त्याला शरण आली, उद्धाराचा संदेह नाही. पण कोणाला, याच्या काही सेवका, उद्धाराचा काही संदेह नाही पण त्याचा सेवक त्याच्याकडे आला तर. पण नामस्मरण तसं नाही. नामाने काय म्हणतो आपण, सुखी दुःखी पापी पुण्यवान पशु पक्षी अनेकांचा उद्धार केला आहे. हा यारी यारी लहान थोर याते भलते भलते म्हणलं का सगळ्यांची गोष्ट आहे. असं नामाचं भगवंतापेक्षाही अधिक महत्त्व तुलसीदासांनी मोठं वर्णन केलं आहे, तुकाराम महाराजांनी वर्णन केले, माऊली ज्ञानोबाईंनी वर्णन केलं आहे. म्हणूनच आपल्या संप्रदाय वारकरी संप्रदायाला नाम संप्रदाय म्हणतात, भक्ती संप्रदाय म्हणतात. असा हा नामाचा महिमा आपल्याकडे आहे. आणि म्हणून असा जप करणं त्याला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे. आणि असा हरीचा जप जर केला प्रेमाने भावनेने तर प्रपंचाचं धरण हे निश्चित तुटतं. प्रपंचाचं धरण तुटतं म्हणजे काय, एखादा विषय असतो, मग तो विषय आपल्याला प्रमाणित करायचा. आता आपल्याला शंका आहे, काय शंका आहे, व ज्ञानानेच बंध निवृत्त होतो. आपण अनेक प्रमाण म्हणतो, बऱ्याच वेळा म्हणतो आपण. नामदेव महाराज म्हणतात ज्ञानेविन एके, नाही माऊली म्हणतात ज्ञानेविन एके उपाय करशी जितिके, ठीक आहे. हा म्हणजे ज्ञानानेच मोक्ष होत असतो, ज्ञानाविन मोक्ष नाही हा सिद्धांत. आणि श्रुती पण सांगते ब्रह्मविद ब्रह्मव्यभवती तर ते शोकमात्मात. म्हणजे ज्ञानानेच बंध निवृत्त होतो, ज्ञानाने अज्ञानाविद्या निवृत्त होते, हा आहे सिद्धांत. मग आता प्रश्न आला, हरिजप केलं तर ते प्रपंचाचं धरण नाम प्रपंचाला कारण असणारी अविद्या तुटते काय. तर तो सिद्धांत प्रमाणित करण्याकरता त्याला काहीतरी गोष्टी शास्त्रांनी सांगितलेल्या आहेत. त्याकरता जी गोष्ट शंकास्पद असते, जी गोष्ट आक्षेप येत असतो, ज्या गोष्टीबद्दल माणसाला साशंक वाटते, त्याकरता 3 गोष्टी सांगितलेल्या असतात. त्याला एक प्रमाण लागतं, दुसरी गोष्ट त्याला एक युक्ती लागते, आणि तिसरी गोष्ट त्याला अनुभूती लागते. म्हणजे याला म्हणतात श्रुती, युक्ती आणि अनुभूती. तर त्याला श्रुती काय सांगते, प्रमाण काय सांगतं, त्याला युक्ती काय सांगते, आणि त्याला अनुभूती काय सांगते. हरिनामाने जप, हरिनामाच्या जपाने अज्ञान अविद्या म्हणजे बंध, सकल दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होऊ शकते का, तर त्याच्याकरता ह्या 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. तर पहिली गोष्ट काय आहे, न करिता वेदशास्त्र पठन जडमूड भजने तरले कोण.
उन्मत्त गजेंद्र उद्धरण आणि गर्भ संरक्षण परीक्षितशे. नाथ महाराजांनी या ठिकाणी तिचं उत्तर देऊन टाकलं. काय? न करिता वेदशास्त्र पठन जड मूढ भजने तरले कोण. आहे का नाही? मग आता तुम्हाला भजनाने तरले याला प्रमाण पाहिजे ना. संतांचं प्रमाण हे श्रुतीचंच प्रमाण आहे, ते काय आपण ते नाकारत नाही. तर मग न करता वेदशास्त्र पठन. आता गजेंद्राने काय वेदशास्त्राचं पठन केलं का? नाही केलं. गजेंद्र असेल अनेक उदाहरणं आहेत त्याकरता. तर जड मूढ भजने तरले कोण. कोण कोण तरले म्हणजे उन्मत्त गजेंद्र उद्धरण. गजेंद्र हा पशु आहे, पण त्याचं उद्धरण झालं. आणि त्याच्या पुढची गोष्ट, तो पशु आहे, तो जिवंत आहे. पण राजा परीक्षितची गोष्ट, तो गर्भात होता, पण तरी गर्भामध्ये त्याचा उद्धार झाला. महाराज असं आहे. गर्भ संरक्षण परीक्षितीचे कोणी उद्धार त्या ठिकाणी उद्धार केला? तो नामस्मरणाने उद्धार केला ना. असं याला काय झालं? हे प्रमाण झालं. आता दुसरी गोष्ट, असे अनेक प्रमाण आहेत. आता तू एवढं सगळे प्रमाण देत बसण्यात काही वेळ नाही असं. हां, हे तर श्रुती सांगितली. आता काय म्हणजे तुम्हाला आता युक्ती याचे उदाहरण जर सांगायचे ठरले तुम्हाला, हां, तर ते सांगायचे. पण काय, राक्षस आहेत, वानर आहेत, कपिकुळ उद्धरले, मुक्त केले राक्षसा. मग वानराचा उद्धार केला का नाही? राक्षसाचा उद्धार केला का नाही? राक्षसाचा उद्धार केला. अस्वल जांबवंती, त्या अस्वल खाणीचा उद्धार करण्याकरता ती जांबवंतीच बायको करून टाकली भगवंतानी. असं आहे. गाये गोपाळ गोधने गोकुळातलं उदाहरण आहे. हे सर्व यांनी काय वेदशास्त्राचं पठन केलं नाही, यांनी काही विधिविधान केलं नाही. तर हे तुम्हाला हे सगळे प्रमाणगाथेमध्ये आहेत, तर यांचं उदाहरण झालेलं आहे. असं हे प्रमाण, श्रुतीप्रमाण याला हे तुम्हाला मी सांगितलं आहे. आता युक्ती काय असते? नामाने अंतकरण शुद्धी होते, हे काही कोणाला नाकारता येत नाही. कारण त्याचेसुद्धा अनेक प्रमाणं आहेत. आपल्या पुढे नाम घेत असताना ज्यावेळी नाम घेतो म्हणून आपण म्हणतो, तर अंतकरणाची शुद्धी होते. ते तुकाराम महाराजांनी अनेक ठिकाणी सांगितलं आहे. किंवा नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापी चाल केलाशी मोकळा, आणि बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापची नाही आईसे, नाम घेता जवळी वसे. म्हणजे हरी उच्चारणी अनंत पापराश, ही अंतकरणी शुद्धीने सांगितले का? पापच निवृत्त झाली, ती अंतकरणी शुद्धी सांगितली. म्हणजे हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ, आणि ते मायाजाळ तुटतील. या म्हणण्याचं तात्पर्य असं आहे, नामस्मरणीय अंतकरण शुद्धी होते, पुढे भक्तीने धरले हाती, मग मागे ज्ञान वैराग्य हे संपूर्ण येतं. म्हणजे युक्ती सांगत असताना प्रथम नामस्मरणीय अंतकरणाची शुची होते, अंतकरणाची शुद्धी होते. त्याच्यानंतर काय होतं? त्या शुद्धीमध्ये एक प्रकारचे अंतकरणात विरक्ती निर्माण होत असते. कारण ज्ञानाला अंतकरणाची शुद्धी तेवढीच चालत नाही, तर त्या शुद्ध अंतकरणामध्ये एक विशिष्ट प्रकारची विरक्ती असावी लागते. विरक्ती वाचून काही ज्ञानाशी तगणेच नाही. मग आता युक्ती काय आहे? जर आरसा स्वच्छ केला तर त्या ठिकाणी आरशात प्रतिबिंब पाडावं लागतं का ते आपोआप पडतं? ते आपोआप पडतं. आरसा स्वच्छ असेल तर आपल्या मुखासमोर येता क्षणीच त्या आरशात प्रतिबिंब पडतं, म्हणजे पडतंच. तसं अंतकरण जर शुद्ध झालं तर त्या शुद्ध अंतकरणामध्ये विरक्ती, आणि त्या विरक्तीसह शुद्ध अंतकरणामध्ये भगवंताच्या स्वरूपाचं प्रतिबिंब पडतं. आणि प्रतिबिंब पडलं म्हणजेच याचा अर्थ प्रकाश झाला की बंधाचा अंधकार आपोआप दूर होतो. याला युक्ती असं म्हणतात. आरशाचं उदाहरण तुमच्या पुढे आहे. आणि म्हणून प्रतिबिंब पाडायची गरज नाही, ते तत्त्वज्ञान त्या ठिकाणी आपोआपच त्या ठिकाणी अंतकरणामध्ये त्याचं निर्माण होत असतं. आणि म्हणून प्रतिबिंब पाडावं लागत नाही, प्रतिबिंब पडतं. तसं अंतकरण शुद्धी झाल्याच्या नंतर तिथं तत्त्वज्ञानाचा आपोआप उदय होतो. किंवा असं अंतकरण शुद्ध झाल्यानंतर भगवान सांगतात, ददाम बुद्धियोगंतम येन मामुपयांती ते. तर त्या ठिकाणी मी माझ्या भक्ताला होऊन उपदेश करतो का नामाचं बळ आहे ते. आणि म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव, आपणचे देव आणि होय गुरु
तो जो देव असतो तोच गुरु होतो, आपल्या भक्ताला बुद्धियोग देतो, तो तत्त्वज्ञान देतो. याचा अर्थ ही युक्ती आहे ती अंतःकरण शुची, अंतःकरण शुची त्याच्यात विरक्ती, आणि विरक्तीच्या नंतर ते तत्त्वज्ञान. हे का झालं? हरिजप केल्याने. हरिजपानेच ही सगळी युक्ती त्या ठिकाणी तुम्हाला सांगितलेली आहे. आणि मग पुढे काय आला? तो अनुभूती. तर ही अनुभूती एकाची नाही, अनेक संतांची अनुभूती आहे. महाराज म्हणतात, पहा पहा माझा अनुभव केला देव आपुला. किंवा महाराजांनी एका ठिकाणी समजले, तुका म्हणे अनुभवे आम्ही पाडिले ठावी. आमचा अनुभव असा आहे. या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान, आणि अनुभवा वाचून बडबडते. अनुभव आले अंगा, आणि ते या जगतीत असते. संतांचे अनुभव आपण ना करू शकत नाहीत. संत त्याच्यानंतरही भगवंताचे अनेक भक्त नामस्मरणी उद्धार पावलेत. हा संतांचा त्यांचा भक्तांचा अनुभव आहे. तात्पर्य सांगायचं आहे, भगवन नामाने प्रपंचाचं धरण तुटतं, म्हणजे बंध निवृत्त होतो. हा असा हरिनाम जपाचं सामर्थ्य आहे. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेव म्हणे हरिजप करणे, आणि तुटेल धरणे प्रपंचाचे. म्हणून हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, आणि पुण्याची गणना कोण करी. असं हरिनामाचं सामर्थ्य ज्ञानेश्वर महाराजांनी या चरणामध्ये सांगितलं. असा हा चौथा अभंग या ठिकाणी पूर्ण होत आहे. असो, पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.